नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल. फाळणी हे मॅच फिक्सिंग नव्हतं का? मित्रहो, राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे या निवडणुकीत आपल्याला चर्चेसाठी भरपूर मुद्दे पुरवणार आहेत. काल रविवारी मोदींना विरोध करणाऱ्या 28 पक्षांच्या आघाडीची बैठक दिल्लीला प्रसिद्ध रामलीला मैदानावर झाली. त्यावेळेला राहुल गांधी असं म्हणाले की ही निवडणूक म्हणजे एक मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे. मोदीच पंचकोंडे ठरवणार, मोदीच काय चांगलं काय वाईट नियम सगळे खेळाचे तेच ठरवणार. केजरीवालना अटक करणार, आणखीन त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला हेमंत सोरेन त्याला अटक करणार. हे काही न्यायाचं नाही आहे. आमची बँकेची खाती त्यांनी गोठवली. हा मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे. आता मॅच फिक्सिंग हा अतिशय गंभीर आरोप आहे. त्याच्यामध्ये नैतिकता असते, खिलाडूपणाचा अभाव असतो, न्याय कल्पनेला मूठ माती दिलेली असते. तेव्हा मॅच फिक्सिंग झालं असं म्हणतात. हे जवळजवळ देशद्रोहाचा, हेरगिरीचाच तो एक प्रकार असतो. आता 97 कोटी मतदार आहेत, 10 लाख मतदान केंद्र आहेत. मॅच फिक्सिंगचं एवढं मोठं मोदींना कसं काय जमणार आहे मला माहीत नाही. पण हे जे केजरीवाल वगैरे यांची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. मोदींनी काही निर्णय घेतलेला नाही, न्यायालय निर्णय घेणारे, आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्या आरोपांना तुम्ही सामोरं जा, उत्तरं द्या निवडणुकीच्या आधी. आणि जर तुम्ही निर्दोष सुटला तर तुम्हाला मोदींच्या विरुद्ध टीका करायला तुम्हाला चांगलं उत्तर मिळणार आहे. पण मॅच फिक्सिंगचा आरोप करून लोकांच्या मनात एक गोंधळ. आता तुम्ही प्राप्तिकर काँग्रेस पक्षानं भरलेला नाही आहे. प्राप्तिकर न भरणं हे एक प्रकारे देशभक्तीमध्ये तुम्ही कमी पडताय याचं उदाहरण आहे. तुम्ही टाळाटाळ करताय. सरकार चालवायला मदत करायची असते. तुम्ही कोणत्याही प्रामाणिक नागरिकाचं ते काम असतं. तुम्ही काँग्रेस पक्ष राज्यावर राहिलेला इतकी वर्ष, तो हजारो कोटी प्राप्तिकर देत नाही याची लाज वाटली पाहिजे. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला आपण जर इन्कम टॅक्स प्राप्तिकर चुकवला तर ते सांगायला सुद्धा अवघड जातं. तो नीतिमान, काँग्रेस नीतीपासून किती शतयोजने दूर असते हे प्रकरण आहे प्राप्तिकराचं. तरीसुद्धा तुम्ही मॅच फिक्सिंगचा आरोप करताय. म्हणून मला हे सांगायला पाहिजे की राहुल गांधी, तुमचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. तुम्ही असे मुद्दे नका काढू. तुम्ही तुमच्याच पक्षाला अडचणीत आणताय. कोणीही तुमच्यापेक्षा तो थोडा वयाने मोठा आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारेल की मिस्टर राहुल गांधी, फाळणी झाली आणि देशाचा स्वातंत्र्य लढ्याची परिणती पाकिस्तान निर्मितीत झाली, हा मॅच फिक्सिंगचा प्रकार नाही आहे का? काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश सरकार या तिघांनी मिळून, कारण एकाही हिंदूला फाळणी नको होती. गांधींनी जून 1947 काँग्रेस कार्यकारिणीसमोर दिल्लीमध्ये येऊन काय सांगितलं? जर तुम्हाला पाकिस्तान रोखायचं असेल तर क्रांती करण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. ती हिंमत तुमच्यात नाही. म्हणून तुम्ही मुकाट्यानं मी सांगतो म्हणून फाळणी स्वीकारा, पाकिस्तानला मान्यता द्या. आता काँग्रेस कार्यकारिणीतल्या कुठल्या तरी एका सभासदानं उठून म्हणायला पाहिजे होतं की श्रीयुत गांधी, माननीय गांधी, गेली 27 वर्ष लोकमान्य टिळक गेल्यानंतर तुम्ही आमचं नेतृत्व निर्माण करत आहात. तुम्ही ही हिंमत आमच्यात निर्माण करायला पाहिजे. तुम्ही नेहमी हिंदूंना हतोत्साह केलं, हिंदूंचा मानभंग होईल असं केलं, हिंदूंमध्ये लढण्याची जुजुत्सु विजिगीची वृत्ती निर्माणच होणार नाही. हिंदूंना अहिंसा कर्कतून बांधून टाकलं अहिंसा तत्वानं, आणि मुसलमानांना मोकळं रान दिलं. आणि आज तुम्ही आम्हाला सांगताय की तुमच्यात हिंमत असेल तर हिंमत तुम्ही निर्माण करायला पाहिजे. मिस्टर गांधी, तुमच्यात हिंमत नाही आहे.
फाळणीला उत्तर, मुसलमानांच्या समस्येला उत्तर, देशाच्या विभाजनाला उत्तर तुमच्याकडे नाही आहे. म्हणून तुम्ही हा मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे. हा केवढा तरी मोठा गंभीर आरोप आहे. आजही राहुल गांधींनी उत्तर द्यावं, फाळणी का झाली? अखंड भारत तुम्हाला का ठेवता आला नाही? तुम्ही 45-46मध्ये ज्या निवडणुका झाल्या सार्वत्रिक, त्यावेळेला अखंड भारताचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. आपला 1200 वर्ष हा संघर्ष चालू आहे पारतंत्र्याचा. एकाही हिंदू वीरानं, योद्ध्यानं, राजनीतिज्ञानं पाकिस्तान योजनेला मान्यता दिलेली नाही. टिळक असेपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याचा रथ जो आहे तो अखंड भारताच्या दिशेनंच जात होता. टिळक गेल्यानंतर असं काय झालं? तुम्ही खिलाफतीचं आंदोलन का सुरू केलं? खिलाफतीचं आंदोलन याचाच अर्थ मुसलमानांच्या द्विराष्ट्रनिष्ठेला तुम्ही मान्यता देता. इस्लाम आणि तुम्ही या देशात राहता त्या देशाचं हित आणि इस्लामचं हित यांच्यात संघर्ष झाला, तर तुम्ही इस्लामच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे असं जे धर्मपीठ मुसलमानांचं सांगतं. त्या धर्मपीठाला जिवंत करण्यासाठी खिलाफत आंदोलन गांधींनी सुरू केलं. इस्लामी आतंकवादाला प्रोत्साहन टिळक गेल्यानंतर मिळालेलं आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगच्या गोष्टी कोणाला सांगता राहुल गांधी? फाळणी हा प्रकार काय आहे? जर एकाही हिंदूला फाळणी नको ती तर फाळणी का झाली याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. फाळणी हा मॅच फिक्सिंगचा जो प्रकार असेल तर भारताचा स्वातंत्र्य लढा हा जगातला एक फार मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो. याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. आता सुप्रिया सुळे त्या माऊली म्हणाल्या आपल्या मोठ्या भावाच्या बायकोला, आणि माऊलीच्या विरुद्ध मला भाजपने उभं केलं आहे. भाजप कशाला उभं करेल? तुमची जर इच्छा नसेल माऊलीच्या विरुद्ध लढायची, माघार घ्या. पण आता तरी माऊली शब्दच काढला आहे म्हणून त्यांना मी केवळ आठवण करून देतो आहे की वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचं आणि पवारांचं नातं काय आहे? हे पवारांना माऊलीसारखे आहेत की नाही? वसंतदादा शेवटपर्यंत त्यांना मुलगा बांधत होते. तुमचं सगळं घराणं शेका पक्षाचं आहे. फक्त पवार काँग्रेसमध्ये आले असं कारण यशवंतराव चव्हाण तुमच्या घरी आलेले आहेत आणि पवारांच्या आईकडे त्यांनी सांगितलं हा मुलगा मला द्या, याला मी घडवतो. यशवंतरावांनी मुलाप्रमाणे पवारांना वाढवले. यशवंतरावांचे शेवटी उद्गार काय आहेत? मी शरद पवारांवर विश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे. असं का म्हणाले? तुम्ही माऊलीशी द्रोह केलात का? आणि वसंतदादा पाटलांनी काय तुमचा गुन्हा केला होता? त्यांच्या सरकारात तुम्ही मंत्री होता, राजीनामा दिलात आणि सरकार पाडलं आणि जनता पक्षाला मिळून जनता पक्षाच्या पाठिंब्यावर तुमच्याकडे बहुमत नव्हतं. 41 आमदार घेऊन तुम्ही बाहेर पडला. तो माऊलीशी तुम्ही द्रोह नाही केलात. माऊलीशी द्रोह करण्याच्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगता? तेव्हा राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे तुम्ही ज्यांना संबोधित करता ते लोक सगळेच मूर्ख नाही आहे. त्यांना जुना इतिहास माहीत आहे. तेव्हा ते ध्यानात ठेवून या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तुमचा प्रचार मोकळेपणानं करा, निर्भयपणे करा. कोणी तुम्हाला अडवत नाही. पण तुम्ही नको ते मुद्दे काढू नका. आता राहुल गांधींना फाळणी हे मॅच फिक्सिंगचा प्रकार होता की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांना हा प्रश्न पत्रकारांनी विचारला पाहिजे. आणि वसंतदादांना फसवून विश्वासघात करून शरद पवारांनी मुख्यमंत्री होण्यासाठी, सगळ्यात तरुण मुख्यमंत्री हा बहुमान मिळवण्यासाठी त्यांनी वसंतदादा माऊलीसारखे जे होते त्यांना फसवलं. याचं काय करायचं? याचं सुप्रिया सुळे यांना उत्तर द्यावं लागेल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.